लालबागच्या राजाचं विसर्जन आज लांबलं आणि त्याचं कारण होतं की सकाळी भरती मोठ्या प्रमाणामध्ये आलेली होती आणि त्यामुळे पाण्याचा जी काही पातळी आहे ती समुद्रकिनारी वाढली आणि जो नवीन तराफा यावर्षी वापरला जाणार होता त्या तराफावरती मूर्ती चढवताना जवळपास बरीच मेहनत करून सुद्धा त्यांना यश आलेलं नाही आणि म्हणून जवळपास 9 तास हे विसर्जन लांबलेलं आहे। सकाळी 8 वाजल्यापासून ज्या तराफ्यावरती मूर्ती चढवण्याचे प्रयत्न होते ते आताशी तासाभरापूर्वी ही मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती चढवण्यात आलेली आहे। मात्र अत्याधुनिक यंत्रणांचा हा तराफा जो पूर्णपणे मोटराइज्ड आहे त्याचबरोबर कुठल्याही बोटीच्या सहाय्याशिवाय समुद्रामध्ये खोलवर जाण्याची तयारी ठेवतो असा हा तराफा जो आहे तो खास गुजरातहून बनवण्यात आलेला होता आणि यंदा पहिल्यांदा तो वापरला जाणार होता। त्याचबरोबर काही स्प्रिंकलर जे या तराफ्याच्या चहूबाजूने पाणी जे आहे त्याचे फवारे सुद्धा केले जात होते असं देखील या तराफ्याची खासियत होती। मात्र यंदा याच तराफ्यामुळे हे विसर्जन लांबलेलं आहे असं देखील बोललं जातंय। मात्र दरवर्षी जो तराफा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी वापरला जात होता तो तराफा नेमका कसा आहे हे देखील आपण पाहणार आहोत, कारण तो तराफा समुद्रामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतो जो दरवर्षी विसर्जनासाठी वापरला जात होता आणि गेल्या अनेक वर्षांपासून कोळी बांधवांच्या मदतीने जो तराफा डिझाइन केलेला होता त्या तराफ्याच्या माध्यमातून हे विसर्जन जे आहे ते केलं जात होतं आणि आताही तो तराफा या समुद्रामध्ये समुद्र किनाऱ्यापासून काही नॉटिकल्स मील अंतरापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय। पुढच्या बाजूला आपण पाहतो जो लाल रंगाचा लालबागचा राजा असं लिहिलेला हा तराफा आहे तो गेल्या वर्षी सुद्धा वापरला गेलेला होता आणि याच तराफ्यातून गेली अनेक वर्ष लालबागच्या राजाचं विसर्जन होत आलेलं आहे। अगदी छोटा असणारा हा तराफा ज्या तराफ्यावरती काही माध्यमकर्मी सुद्धा त्याचबरोबर लालबागच्या राजाचे काही कार्यकर्ते सुद्धा आणि प्रमुख पदाधिकारी आजपर्यंत खोलवर जात होते आणि तिथे समुद्रामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन करत होते। मात्र आतापर्यंत इतिहासामध्ये कधीही या तराफ्यावरून विसर्जन करताना फार मोठी अडचण आली आणि विसर्जन लांबलं असं तरी नोंदवत नाही आणि म्हणून या तराफ्याचं जे अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असा हा तराफा जो गुजरातवरून खास यंदा विसर्जनासाठी बनवण्यात आलेला आहे त्या तराफ्यामुळे यंदाचं विसर्जन लाभलं हे बोललं जात आहे। त्यामुळेच आता हा तराफा याच्या आधी किती सोयीस्कर विसर्जन करत होता हे देखील बोललं जात आहे। पाठीमागच्या बाजूला पाहतोय आपण लालबागच्या राजाची मूर्ती आता त्या नव्या तराफ्यावरती चढवण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आरती झाल्यानंतर या बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे। मात्र जुना तराफा जो आहे तो सुद्धा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यामध्ये पाहायला मिळतोय ज्या तराफ्यावरून लालबागच्या राजाचं गेल्या अनेक वर्षांपासून विसर्जन होत होतं। मात्र याच्या आधी कधीही अशी अडचण या जुन्या तराफ्यावरून निर्माण झालेली नव्हती। मात्र यंदा अत्याधुनिक असा तराफा मानला जात असताना सुद्धा याच्यावरती विसर्जन करताना मुळात जी मूर्ती लालबागच्या राजाची आहे ती भरतीमुळे या तराफ्यावरती चढू शकली नाही किंवा चढवताना अनेक अडचणी आल्या असं बोललं जात आहे। मात्र तराफा जो यंदाचा आहे तो मागच्या वर्षीच्या तराफाच्या तुलनेमध्ये तिप्पट आकाराचा मोठा आहे, अरुंद आहे आणि त्याच्यावरती शेकडो कार्यकर्ते एकाच वेळेला विसर्जनासाठी जाऊ शकतील असा हा तराफा असून सुद्धा यंदा हे विसर्जन वेळेत होऊ शकलेलं नाही आणि म्हणून जुन्या तराफाची सुद्धा चर्चा जी आहे ती पुन्हा एकदा होऊ लागलेली आहे। मी पुन्हा एकदा त्या तराफीची दृश्य दाखवतो जो गेल्या वर्षी विसर्जनासाठी वापरलेला होता आणि आता तो भलेही वापरत नाहीये। मात्र मुंबईच्या समुद्र किनाऱ्यामध्ये तो तराफा आता आपल्याला पाहायला मिळतोय। आज लालबागच्या राजाचं जे विसर्जन लांबलेलं आहे त्यावेळेला सुद्धा तराफाची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आणि हाच तो तराफा आहे ज्या तराफ्यावरून गेल्या वर्षीचं विसर्जन झालेलं होतं। त्याचबरोबर मागच्या अनेक वर्षांचं विसर्जन सुद्धा झालेलं होतं। मात्र अशी अडचण जुन्या तराफ्यावरून कधीही निर्माण झाली नव्हती असं सुद्धा कोळी बांधवांचं म्हणणं आहे। मात्र अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असणारा तराफा यंदा पहिल्यांदा वापरला जाणार होता, खास गुजरातवरून तो बनवून घेतलेला होता। मात्र यंदाचं विसर्जन जे आहे ते जवळपास 9 ते 10 तास उशिरानं सुरुवात होताना पाहायला मिळते। मात्र प्रत्यक्षामध्ये हे विसर्जन जवळपास 12 तासापेक्षा अधिकच्या कालावधीनंतर होणार आहे, म्हणजे रात्री 10 नंतर हे विसर्जन होणार आहे। त्यामुळे जुन्या तराफ्याची चर्चा सुद्धा आता पुन्हा एकदा होऊ लागलेली आहे। कॅमेरामन गणेश रहाटे सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।